नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रज्ञा 2024ची सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर गणित विषय समितीमार्फत रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा 5वी आणि 8वीसाठी घेतलेली होती गेल्या महिन्यामध्ये। त्यातून प्रावीण्य पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 16 फेब्रुवारी 2025 रोजी संबंधित केंद्रावर घेतली जाणार आहे। सरावाच्या 2-3 प्रश्नपत्रिका 22-23ची आपण सोडवून यूट्यूबला दिलेली आहे। 24ची प्रश्नपत्रिका पूर्ण आज होत आहे। प्रश्न 9 पूर्ण झालेले आहेत। 10वा प्रश्न आपण घेणार आहोत। 10व्या प्रश्नामध्ये 2च प्रश्न आहेत, ए आणि बी। हा 4 गुणांचा आहे। 4चा x वजा 3 गुणिले 2चा x अधिक 3 अधिक 128 बरोबर 0 सोडवा, या ठिकाणी असा उल्लेख आहे। प्रश्न आता या ठिकाणी 4 गुणांचा प्रश्न आहे, त्या पद्धतीनं थोडीशी यामध्ये अरेंजमेंट करावी लागणार आहे। 4 म्हणजे 2चा वर्ग, त्याचा हा x घात आहेच, हा वजा 3 समान पाया घातांचा गुणाकार, हा 2चा x अधिक 3 अशा पद्धतीने लिहिला। 2चा x गुणिले 2चा 3 म्हणजे समान पाया घातांकांची बेरीज हीच ती अधिक 128 बरोबर 0। त्यानंतर थोडीशी आलटापालट केली घातांकांची। 2चा 2 त्याचा x च्या ऐवजी 2चा x त्याचा 2 वजा 3 गुणिले 2चा x गुणिले 2चा घन म्हणजे 8 अधिक 128 बरोबर 0। पुढे 2चा x जिथं आहे तिथं p ठेवायचं आणि सोपं करायचं, वर्ग समीकरण तयार होते। 2चा x p म्हणजे p चा वर्ग वजा इथं 8 गुणिले 3 8 × 24 वजा 24 2x म्हणजे p वजा 24p अधिक 128। त्यामध्ये 128 अवयव आपण पाडलेले आहेत। या ठिकाणी बेरीज आली पाहिजे 24, त्यामुळे 16 8 28 असे गुणाकार अधिक 28 येण्यासाठी दोघांची चिन्ह वजा हवीत, कारण वजा 16 वजा 8 वजा 24 बेरीज येते, गुणाकार अधिक येतो। त्यामुळे या ठिकाणी वजा 24p वर्ग वजा 24p अधिक 128 म्हणजेच या ठिकाणी ही पायरीची काय आवश्यकता नाही, परंतु या ठिकाणी p वजा 16 आणि p वजा 8 कसे आलेत हे या ठिकाणी सांगू इच्छितो। वजा 24 ऐवजी वजा 16p वजा 8p आणि अधिक 128 बरोबर 0। p वर्ग वजा 16p मधून p सामायिक काढल्यामुळंच या ठिकाणी आतमध्ये p वजा 16 राहिलेला आहे। p वजा 16 हा कंस लिहायचाच पुढं, हा p इथला आहे आत असलेला आणि बाहेर वजा 8 बरोबर 0। त्यामुळे 2 सामायिक कंस मिळालेत आपल्याला, p वजा 16 p वजा 16 दोन कंसांच्या ऐवजी एकच कंस p वजा 16 आणि बाहेरची पदं p वजा 8 दुसऱ्या कंसात बरोबर 0। p वजा 16 p वजा 8 कसं आलेलं आहे समजलं असेल। 2 कंसांचा गुणाकार 0 आहे। एकदा p वजा 16 बरोबर 0 घ्यायचं, वजा 16 पलीकडे गेले अधिक 16, त्यानंतर p वजा 8 पलीकडे गेले 8 p बरोबर 8। आता p ची किंमत ठेवायची 2x, p बरोबर 16 म्हणजे 2x बरोबर 16, p ची किंमत 2x आहे, 2चा x या ठिकाणी जसा 2चा x आहे तसा 16 2चा चौथा आहे। पाया समान घातांक समान, पाया समान घातांक समान x बरोबर 4। इथं सुद्धा 2p बरोबर 8 म्हणजे 2चा x बरोबर 8, 2चा x आणि 8 म्हणजे 2चा घन, पाया समान आहे, घात समान x बरोबर 3। अशा पद्धतीने x ची किंमत 4 आणि x ची किंमत 3 आहे। ओके। शेवटचा प्रश्न आहे, ABCD हा समभुज चौकोन असा काढा की कर्ण AC वर्गमात 29 सेमी आणि कर्ण BD 5 वर्गमात 2 सेमी। आता एक कर्ण या ठिकाणी 29 आहे, वर्गमुळात 29 आहे। साहजिकच या त्रिकोणाचा पाया 5 ठेवावा लागेल आणि या त्रिकोणाची उंची 2 ठेवावी लागेल पायथागोरसच्या प्रमेयानुसार। या 5चा वर्ग 25 आणि या 2चा वर्ग 4, 25 आणि 4 29 आणि 29चं वर्गमूळ हेच ते वर्गमात 29 आहे। म्हणजे ही जी बाजू आहे ती वर्गमात 29 आहे। आता समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। आता हा एक कर्ण वर्गमात 29 हा कर्ण आहे। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंबदुभाजक असतील तर वर्गमात 29/2 हा निम्मा कर्ण असणार आहे। तो कसा केला तर वर्गमात 29च्या लांबीचा या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढला
या कर्णाच्या निंपटेपेक्षा जास्त अंतर घेऊन हा चाप मारलेला आहे वरती आणि खाली. दुसरं या ठिकाणी हा रेषाखंडाचं दुसरं टोक आहे, तो केंद्र घेतलेला आहे आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारलेले आहेत. आणि या ठिकाणी हा जो लंबदुभाजक काढलेला आहे तो बरोबर रेषाखंड वर्गमात 29चा निम्मा भाग झालेला आहे. पहा, म्हणजेच वर्गमात 29/2 हा निंपटीचा भाग आहे. ओके. त्यानंतर आपला दुसरा कर्ण आहे हा 5/2, म्हणजेच हा 5 आत घेतला आपण वर्ग करून, म्हणजे 5चा वर्ग 25 आणि पहिले 2 म्हणजे 50, वर्गमात 50. वर्गमात 50 मिळवण्यासाठी या ठिकाणी पाया 7 घेतलेला आहे आणि उंची केवळ 1 घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की या 7चा वर्ग 49 आहे, या 1चा वर्ग 1 आहे, 49 आणि 1 50 आणि 50चं वर्गमूळ वर्गमात 50. वर्गमात 50 म्हणजे या ठिकाणी 25 दुनी 50 वर्गमातच आहे हे, आणि मग 25चं वर्गमूळ 5, 5 वर्गमात 2. आता हा जो दुसरा कर्ण वर्गमात 50 आहे त्याचा निंपट याचा लंबदुभाजक काढायचा, याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती चाप मारला आहे, खाली चाप मारलेला आहे. ओके. या रेषाखंडाचा एक बिंदू केंद्र घेतला, दुसरा बिंदू केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप काढलेले आहेत. ओके. आणि हा छेदनबिंदू जोडलेला आहे. त्यामुळे या रेषाखंडाचा जो मध्यबिंदू आहे वर्गमात 50 लांबीचा मध्यबिंदू हा आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी वर्गमात 50/2 म्हणजेच या ठिकाणी 5/2, 5/2/2. ओके. त्यामुळे या ठिकाणी आपण हा जो वर्गमात 50/2 म्हणजेच पूर्ण वर्गमात 50 आहे, पूर्ण वर्गमात 50 आहे एक कर्ण, म्हणजेच 5/2 आहे, त्याची ही लांबी वर्तुळ कंपासमध्ये घेतलेली आहे. ती हीच एक कर्ण आहे, तो बीडी आपण काढलेला आहे. पहा. ओके. आणि याचा लंबदुभाजक काढायचा आहे, याचा लंबदुभाजक बीडीचा म्हणजे वर्गमात 50 लांबीचा जो कर्ण काढलेला आहे त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे, वरती खाली चाप मारलेला आहे. या ठिकाणी दुसरा बिंदू केंद्र घेऊन हा चाप मारलेला आहे छेदनबिंदू, आणि दुसरा कर्ण काढण्यासाठी बीडीचा लंबदुभाजक काढला आहे. आता बीडीचा लंबदुभाजक काढलेला आहे म्हणजे वर्गमात 29/2 निम्मा भाग या मध्यबिंदूपासून वर टाकायचा. ओके. आणि या मधल्या मध्यबिंदूपासून खाली पण टाकायचा. साहजिकच या ठिकाणी हा जो AC आहे तो वर्गमात 29 आहे, वर्गमात 29. ओके. वर्गमात 29/2 हा निम्मा भाग आणि दुसरा निम्मा भाग वर्गमात 29/2 आणि अधिक वर्गमात 29/2 म्हणजेच वर्गमात 29. या ठिकाणी हा वर्गमात 29/2 आहे, हा वर्गमात 29/2 आहे, म्हणजेच वर्गमात 29 आहे. म्हणजे हा दुसरा कर्ण. ओके. AC बरोबर वर्गमात 29. आणि मग हा समभुज चौकोन तयार झाला की नाही पहा, हे जोडल्यामुळं ABCD बिंदू जोडलेत क्रमानं, हा समभुज चौकोन त्याच्या सर्व बाजू समान आहेत. पहा. ओके. अशा पद्धतीनं ABCD समभुज चौकोन त्याची रचना अशी करायची आहे. संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. 2024ची प्रश्नपत्रिका गतवर्षीची आपण व्यवस्थित समजावून दिलेली आहे. आपण हा व्हिडिओ स्वतः लाईक करा आणि संबंधित आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवा. त्यांनाही पेपर 16 फेब्रुवारी 2025 रोजी होणारा सोपा जावा. त्यांचंही चांगले गुण मिळाल्यामुळं या परीक्षेतून कौतुक व्हावं अशी अपेक्षा ठेवतो. काही उणीव असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्याची पण नोंद करा. धन्यवाद मित्रांनो.